नमस्कार. खंड 21वा अज्ञातवास पर्व भाग 4 उद्योग पर्व पुढे चालू. आपलं चाललेलं आहे भगवत यान पर्व. आज आपण घेणार आहोत भाग 95 पुढे. भाग 95. वैशंपायन पुढे सांगतात की सगळे राजे त्यांच्या नियोजित स्थानावर बसल्यानंतर शांतता पसरते. कृष्ण त्याच्या धीर गंभीर आवाजात त्याचं बोलणं धृतराष्ट्राला सांगायला लागतो. त्याचा आवाज असा होता की त्या सभागृहातील सगळ्यांना तो ऐकू जात होता. तो सांगतो, कुरु आणि पांडव यांची शांतता राहावी म्हणून आणि शूर योद्ध्यांचा नाहक संहार होऊ नये ह्याकरता मी काही हिताचं बोलणार आहे. इथे जो काही प्रकार झालेला आहे पांडवांच्या बाबत त्याची सगळी माहिती सगळ्यांना आधीच आहे. आपलं घराणं मोठं ख्यातनाम आहे, कारण राजा शंतनूच्या या घराण्याची दुसऱ्यांना आनंद देण्यात, दुसऱ्यांच्या दुःखात सामील होण्यात, दुसऱ्यांचं दुःख कमी करण्यात, दुसऱ्यांना इजा न करण्यात प्रामाणिकपणा, क्षमाशीलता, सत्यव्रत ह्या भरतकुळाची ख्याती आहे आत्तापर्यंतच्या काळात. अशा परिस्थितीत जर कोणी त्या घराण्यातील ह्यापेक्षा विपरीत जर करत असेल तर ते फारच दुःखदायकच असेल. आपण आपल्या घराण्याची इब्रत राखण्यासाठी ते सगळं केलं पाहिजे जे एका खानदानी घराण्याने केलं पाहिजे. विशेष करून कोणाची फसवणूक जर होत असेल ते न्यायाच्या नियमानुसार त्या फसवणूक करणाऱ्याला योग्य शिक्षा करणं तुमचं काम आहे, असंच तुमची प्रजा अपेक्षित करते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुमचा ज्येष्ठ मुलगा दुर्योधन आणि त्याचे भाऊ यांनी कुलीन क्षत्रियांच्या व्रतस्थ जीवनाचा त्याग करून आपल्या सज्जन चुलत भावांना फसवण्याचा गुन्हा केलेला आहे. तुमच्या मुलांनी पुण्यव्रत आणि हितकारकता ह्या व्रताचा त्याग केलेला आहे. तो आणि त्याचे बंधू भ्रष्ट क्षत्रिय झालेले आहेत, म्हणून ते राज्य करण्यासाठी लायक समजले जात नाहीत. त्या सर्वांनी माणुसकी, चांगुलपणा आणि भूतदया या तीनही व्रतांचा त्याग केलेला आहे असं दिसतंय, ज्यामुळे कुलीन क्षत्रियांची नैतिकता सिद्ध होत असते. ते द्वेष, मत्सर अशा दुर्गुणात रमलेलं असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ते दोष जर योग्य नुकसान भरपाईने सुधारले नाहीत तर यथावकाश मोठा नरसंहार होण्याची आणि त्यात कुरु घराण्याच्या लोकांची हत्या होण्याचा संभव दिसतोय. सांगण्याचा मुद्दा असा आहे की द्यूतात हरल्यानंतर युधिष्ठिर त्याचं राज्य कौरवांच्याकडे सांभाळण्यासाठी सुपूर्द करतो. त्यावेळी झालेल्या बोलण्यानुसार ते परत आल्यावर त्यांचं राज्य त्यांना कौरवांनी परत करायचं होतं, परंतु दुर्योधन आणि त्याचे पिता तसंच इतर भावंड तो शब्द पाळण्याचे नाकारत आहेत. त्यामुळे ते विश्वासघाताचे गुन्हेगार ठरतात आणि त्यामुळेच पांडव त्यांचा हक्क मागण्यासाठी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवत आहेत. जर कौरव आणि त्यांचा पिता दिलेला शब्द पाळणार नसतील तर त्यासाठी जी कारवाई युधिष्ठिराला करावी लागणार आहे, त्यामुळे कौरवांच्या आणि पांडवांच्या अशा दोन्ही पक्षांच्या क्षत्रियांची मोठी जीवितहानी होण्याचा संभव आहे. ते टाळावं अशी युधिष्ठिराची आणि त्याच्या भावंडांची आणि माझीसुद्धा फार इच्छा आहे. आपण आपल्या अधिकाराचा वापर करून आपल्या मुलाला सांगून ते राज्य पांडवांना परत करण्याची आज्ञा द्यावी आणि हा वाद मिटवावा. नाहीतर जे संवार होतील आणि त्यात जे मरतील त्या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर पडेल. जर तुम्ही त्याप्रमाणे आज्ञा देऊनही तुमची मुलं त्या आज्ञेचं पालन करणार नसतील तर त्यांना शासन करण्याचं काम युधिष्ठिराचे लोक करण्यास समर्थ आहेत. तशा परिस्थितीत सुद्धा जो नरसंहार होईल त्याची जबाबदारी तुमच्या मुलांवरच असेल. पांडव पुन्हा एकदा सांगू इच्छितात की त्यांना कोणताही नरसंहार करण्याची इच्छा नाही आहे, पण त्यांना तुमच्याकडून योग्य जर सहकार्य मिळालं नाही तर तसा संहार ते करण्यास तयार आहेत. अर्थात त्याचीसुद्धा जबाबदारी तुमच्यावरच असेल. ह्याची हस्तिनापुराच्या प्रजेने आणि इथे जमलेल्या समस्त राजांनी नोंद घ्यावी. जर आपण आपल्या अधिकाराचा उपयोग करून हा संहार होणार नाही असं केलं तर त्या पुण्याचं आपण श्रेय घ्याल. त्याशिवाय
आपण पांडवांना समजून वागलात म्हणून ते आपल्याला धन्यवादही देतील आणि भविष्यात सर्व प्रकारचं सहकार्यही करतील. त्यानंतर कौरव आणि पांडव एकत्र राहून प्रजेची सेवाही करत राहू शकतील. म्हणून आत्ताच त्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतोय, पांडवांच्या आणि माझ्या वतीने. त्यामुळे धर्म आणि हित असे दोन्ही साध्य होणार आहेत. पांडवांसारखे मित्र मिळणं मोठं भाग्याचं असेल, कारण ते फार शक्तिमान आहेत. त्याशिवाय आपल्या भावांचे म्हणजे ते पंडूंचे पुत्र आहेत. तशा व्यवस्थेत आपलं राज्य इतकं सुखरूप असेल की साक्षात इंद्रसुद्धा आपल्यावर आक्रमण करण्याचं धाडस करणार नाही आहे. पृथ्वीवरील राजांचा धोका होण्याचा तर प्रश्नच नसेल. जर भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, विवंसती, अश्वत्थामा, विक्रांत, सोमदत्त, वल्लीक आणि जयद्रथ सिंधचा राजा, त्यांच्याबरोबर कलिंगचा राजा, सुदक्षिण, कंबोजचा राजा, त्यांच्यासह 5 पांडव, सत्यकी, युयुत्सू असे योद्धे जेव्हा एकत्र असतील तेव्हा तशा राज्यावर कोणता शहाणा राजा आक्रमण करण्याचा विचार करील? अहो सम्राट, लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही अशा शूरांच्या बरोबर असाल तुमचं राज्य नेहमीच अजिंक्य राहील. सगळे राजे तुम्हालाच खंडणी देतील. ते जे प्रबळ आहेत ते सुद्धा तुमच्या अशा दोस्तीला नक्कीच हात देतील. तशा परिस्थितीत आपण आपल्या मुलाबाळांबरोबर, नातवंडांबरोबर सुखाने राहू शकाल. तुमचं वृद्धपण आनंदात जाईल. तुम्ही खऱ्या अर्थाने अजिंक्य सम्राट म्हणून स्वतःला मिरवू शकाल. परंतु जर तुम्ही माझं मान्य केलं नाही तर जे युद्ध होईल त्यात सगळे तुमचे पुत्र, नातवंड मारली जातील. दोन्हीही पक्षांचा नाश होणारच आहे. त्यातून जो जिंकेल तो राज्य करेल. त्यात जर पांडव जिंकले तर ते तुमच्या राज्याचे सुद्धा मालक होतील. असं सांगायचं कारण अशा युद्धात कौरव जिंकण्याची शक्यता फार कमी आहे हे लक्षात घ्यावं. इथे जमलेले सगळे राजे मारले जातील. तुमची सगळी मुलं ठार होतील. आणि विशेष दुःखाची बाब अशी आहे की ज्यांचा या कौटुंबिक वादाशी काहीही संबंध नाही असे असंख्य क्षत्रिय नाहक मारले जातील. पृथ्वीवरील सगळे उत्तम योद्धे नष्ट होतील. असंख्य बांगड्या फुटतील. असं विनाशाचं दृश्य असेल. मग कोणीही जिंकला तरी नाश हा अटळच असेल. हा त्या निष्पाप योद्ध्यांचा दोष नसेल. त्या असंख्य बांगड्या फुटू नयेत आणि असंख्य मुलं अनाथ होऊ नयेत म्हणून आमचे राजे युधिष्ठिर माझ्याद्वारा हा प्रस्ताव मांडत आहेत. तो पूर्ण विचार करून मांडला जात आहे. एका मूर्ख माणसाच्या हट्टासाठी इथे जमलेले कित्येक राजे जे उत्तम कुळातील आहेत त्यांचा, आणखीन इतर जे इथे जमलेले नाही आहेत त्यांचाही नाश आपण थांबवू शकाल जर आपण माझं म्हणणं मान्य करणार असाल तर. अहो हस्तिनापुराचे सम्राट, आपण ह्याबाबत बुद्धिनिष्ठ निर्णय घ्यावा. कोणाच्या बहकाव्यात जाऊन घेऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतोय. आपल्या निर्णयावर अवलंबून आहे की हे राजे एकत्र सुखाने नांदणार की एकमेकांचे मुडदे पाडणार. म्हणून तुमचा निर्णय महत्त्वाचा असेल. त्या 2 चुलत भावात वितुष्ट कायम राहावं की ते एकत्र राहून सुखाने नांदावेत ते आपला निर्णय ठरवणार आहे. आपल्या हृदयात आपल्या भावांच्या मुलाबद्दल काही प्रेम आहे की नाही ते ठरवणार आहे आपला निर्णय कोणता असेल. आपले पुतणे त्यांच्या बालपणीच त्यांचा पिता घालवून बसलेत आणि ते आपल्यातच त्यांचा पिता पाहत आहेत. त्यामुळेच युधिष्ठिर आपल्या आग्रहामुळे तो द्यूत खेळलाय आणि सगळं बिनसलं हे आपण जाणताच. जर आपण त्याला द्यूत खेळण्याचा आग्रह न करता झाला असतात तर ही वेळ आलीच नसती. अयोग्य निर्णय घेऊन आपलं पुण्य आपण कमी कराल, त्याशिवाय हिताचा सुद्धा नाश होणार आहे. हे सगळे आपण योग्य निर्णय घेऊन टाळू शकता. युधिष्ठिरही तुम्हाला सांगतोय की तुम्ही एकदा त्यांचा विश्वासघात केलात तर ह्यावेळी जर तुम्ही पुन्हा करणार असाल तर ते पांडव, पंडूचे 5 पुत्र तुम्हाला काका मानणार नाहीत आणि शत्रू समजून तुमच्या मुलांचा संहार करतील. त्या परिस्थितीत जे घडेल त्याची जबाबदारी तुमची असेल. तुम्ही त्यांना विचारणार नाही की तुमच्या मुलांचा नाश त्यांनी का केला म्हणून. बरेच हाल पंडूंच्या मुलांनी भोगले आहेत केवळ तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून.
परंतु ह्यापुढे तसं होणार नाही आहे. दिलेल्या सगळ्या अटींचं पालन त्यांनी केलेलं आहे. तरीही जर तुम्ही उलटणार असाल तर त्याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. इथे एक गोष्ट स्पष्ट आहे की पांडवांच्या मनात कधीही तुमच्याबद्दल किंवा तुमच्या मुलांबद्दल द्वेष आजही नाही, कारण ते क्रोध, मोह आणि लोभापासून मुक्त आहेत. परंतु त्यांची न्यायदेवतेशी जी बांधिलकी आहे ते ह्या ठिकाणी अंमलात आणणार आहेत. एका राजाचं काम युधिष्ठिर पूर्ण करणार आहे. एका चोराला आणि त्याला साथ देणाऱ्यांना ते पांडव आणि त्यांचे दोस्त राजे जालिम सजा देण्याच्या तयारीत आहेत. रिवाजानुसार शिक्षा करण्यात आधी एक संधी चोराला द्यायची असते. त्याप्रमाणे त्यांच्या वतीने मी सांगत आहे की दिलेल्या आश्वासनाचं पालन करावं, नाहीतर शिक्षा भोगण्यास तयार व्हावं. अहो सम्राट, आपण नीतिशास्त्र चांगलंच जाणता, म्हणून जास्त सांगायची गरज वाटत नाही आहे. अजूनही आपण आमचा विश्वास जिंकू शकता जर दिलेला शब्द आपण पाळला तर. ही त्या चोरांना शेवटची संधी आहे असं समजावं आणि त्वरित निर्णय घ्यावा, नाहीतर परिणामांना भोगण्यास आपल्या दोघांना तयार असावं लागेल. त्यानंतर द्रोणाचार्यांच्याकडे आणि त्यांच्याच बाजूला बसलेल्या कृपाचार्यांकडे पाहत कृष्ण म्हणतोय, आपल्या शिष्यांशी गुरूंनी गुरुसारखं वागलं पाहिजे आणि शिक्षकांनी शिक्षकांसारखंच वागलं पाहिजे. हा तर साधारण नियम आहे. जर विद्यार्थी काही चूक करत असेल तर त्याला समज देणं हे त्यांचं कर्तव्य होतं, पण ते झालेलं दिसत नाही. त्यांच्या चुकात जर गुरु आणि शिक्षक साथ देत असतील तर ते सुद्धा शिक्षेस पात्र ठरतात. न्यायाच्या नियमाप्रमाणे हे सगळे इथे जमलेले राजे जाणतात. शिष्यांना चांगुलपणा, माणुसकी, भूतदया हे नियम त्यांनी शिकवायचे असतात. पण दुर्दैव आहे की ते कौरवांच्या गुरूंनी आणि शिक्षकांनी केलेलं दिसत नाही. ह्या राजांच्या संमेलनात जे बसलेले आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे. राजा न्यायदेवता असला पाहिजे, परंतु जर राजा चोर असेल तर त्याला कोणी शासन करायचं? जे राजे अशा चोरटेगिरीला उत्तेजन देतात ते सुद्धा गुन्हेगारच ठरतात, हेही उघडच आहे. अशा राजांना आणि तशा गुरु आणि शिक्षकांना सुद्धा शिक्षा करावी लागेल, हेही उघड आहे. प्राचीन काळापासून जो इतिहास आहे तो तेच सांगतो की ब्रह्मा शेवटी अशा अनैतिक कृत्य करणाऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना यथावकाश नष्ट करत असतो. जर ते व्हावं असंच तुम्हाला वाटत असेल तर माझं बोलणं व्यर्थ इथे ठरेल. जो स्वतः राजा गुन्हेगार आहे त्याला राज्य करण्याचा अधिकारच नसतो, म्हणून अशा सत्ताधाऱ्यांचा विनाशच करावा लागतो. न्याय प्रस्थापित करण्यासाठी असं विधान आहे. आपण लक्षात घ्यावं की पांडव सातत्याने चांगुलपणा, माणुसकी, भूतदया आणि न्याय ह्या तत्वांनी वागत आहेत. त्यामुळे त्यांना पंडूंचे वारस म्हणून न्यायदेवतेचं कार्य करावं लागणार आहे. पण एक सुधार करण्याची संधी देऊन तुम्हाला त्या अरिष्ठातून बाहेर येण्याची सवलत मिळत आहे. त्याचा फायदा तुम्ही करून घ्याल अशी मी अपेक्षा करत आहे. जर माझं म्हणणं आपल्याला योग्य वाटत असेल तर माझा प्रस्ताव मान्य कराल आणि अनेक जीवांचे जीव, अनेक संसार, अनेक लहान मुलांचे पिता आपण वाचवू शकाल. नाहीतर जे होईल त्याची जबाबदारी तुमची असेल. यात कोण जिंकतो हे महत्त्वाचं नाही आहे, कारण तो विषयच नाही आहे. इथे मुद्दा आहे नाहक निरपराध क्षत्रियांच्या जीवनाचा. कारण ज्याने पांडवांच्या पत्नीचा अपमान केलेला आहे त्यांचा नाश पांडव करणारच आहेत. त्याकरता त्यांचा नाश होणारच आहे. जरी राज्याचा वाटणीचा प्रश्न सलोख्याने सुटला तरीही हे मी इथे मुद्दाम नमूद करत आहे. द्रौपदीचा अपमान हा वेगळा विषय आहे. त्यासाठी पांडव त्या योद्ध्यांशी द्वंद्व करण्याचं सांगत आहेत आणि त्यात कोणीतरी एक मरणार, पण तो संपूर्ण वेगळा मुद्दा आहे. मी त्यासाठी बोलण्यास आलेलोच नाही आहे. त्यामध्ये इतर राजांना गुंतवणं पांडवांना आणि मलासुद्धा मान्य नाही आहे. युधिष्ठिर आणि भीम यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या सगळ्या प्रयत्नांनंतर ते जिवंत आहेत आणि आता तुमच्या पुढे ते आलेले आहेत. पांडवांना शून्यातून राज्य उभं करण्याची कला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या नाकारण्याने खजील होणाऱ्यातले ते नाही आहेत.
किती राजांना द्रौपदीचा, राजा पांचालाच्या कन्येचा झालेला अपमान मान्य आहे ते सांगावं. मला माहीत आहे कोणीही कुलीन क्षत्रिय ते मान्य करणार नाही. जे कुळहीन आहेत ते कदाचित मान्य करतील. असं बोलताना कृष्ण कर्णाकडे पाहत होता. असंख्य क्षत्रियांचे जीव वाचवायचे की नाही याचा निर्णय आपल्यावर मी सोडत आहे. आपण राजाचं कर्तव्य जाणता म्हणून त्याप्रमाणे आपण आपल्या मुलाला स्वतः शासन करणार आहात का युधिष्ठिराला ते काम करावं लागणार आहे? ते काम तुम्ही सांगणार आहात ते ठरवा. जर युधिष्ठावर ती जबाबदारी आपण सोपवत असाल तर त्याचे 4 बंधू ते काम बेलाशकपणे पार पाडतील. वैशंपायन पुढे सांगतात, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या राजांनी कृष्णाच्या भाषणाला मोठ्यांदा टाळ्या वाजवून दाद दिली. काही जण तर उठून उभे राहून त्याला दाद देतात. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि ते राजे एकमेकात कृष्णाच्या भाषणाची तारीफ करत करत गप्पा मारू लागतात. सगळ्यांनाच कृष्णाचे मुद्दे एकदम पसंत होते, परंतु स्पष्टपणे ते दुर्योधनापुढे दाखवत नव्हते, कारण ते त्याचे मिंधे झालेले होते. अशा रीतीने आपण इथेच भगवत यान पर्व भाग 95 संपवणार आहोत. भाग 96. वैशंपायन पुढे सांगतात की कृष्णाच्या भाषणानंतर प्रथम दाद देणारे राजे दुर्योधनाला घाबरून नंतर गप्प बसतात आणि त्या सभागृहात शांतता पसरते. त्या सभेत कृष्णाच्या भाषणाला उत्तर देणारा कोणीही पुढे येत नव्हता. थोड्या वेळाने जमदग्नीचा पुत्र दुर्योधनाकडे पाहत म्हणतो, अरे दुर्योधना, ऐक मी काय सांगतोय ते. प्राचीन काळी होऊन गेलेली एक कथा मी तुला सांगतो. त्यातून तुला जर काही बोध झाला तर तुझे आणि तुझ्या दोस्तांचं आणि त्यांच्या सैनिकाचे जीव वाचतील. ही कथा सर्व राजांनी सुद्धा ऐकावी. तो बोलायला लागतो. एक बलवान राजा फार पूर्वी होऊन गेला होता. त्याचं नाव होतं दंभोद्भव. तो सगळ्या पृथ्वीचा राजा होता. त्याला त्याच्या सामर्थ्याचा गर्वही होता. दंभोद्भव दररोज ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्यांना आणि शूद्रांना आव्हान देत असे की त्यांनी त्याला द्वंद्वात हरवून दाखवावं. परंतु त्याचं आव्हान कोणीही स्वीकारत नसे, कारण त्याला हरवणं केवळ अशक्यप्राय होतं. तो तसं विचारत सगळी पृथ्वी फिरत होता, परंतु त्याचं आव्हान उचलण्याची क्षमता असलेला कोणीही त्याला भेटत नव्हता. त्यामुळे त्याचा गर्व दिवसेंदिवस वाढत होता. त्या अहंकाराने तो फुगलेला होता. असंच एके दिवशी एका ब्राह्मणाला त्यांनी तसं आव्हान दिलं. तेव्हा तो ब्राह्मण चिडून त्याला सांगतो, त्यांनी गंधमादन पर्वतावर जाऊन तिथे तप करत बसलेल्या त्या 2 ऋषींना आव्हान द्यावं. त्याची नावं आहेत नर आणि नारायण. ते दोन्ही ऋषी मानव वंशातीलच आहेत. ते त्याचं आव्हान घेऊ शकतील. राजा त्याच्या सल्लागारांचं मत घेऊन मग त्या उंच पहाडाकडे निघाला, ज्याचं नाव गंधमादन असं होतं. तो ब्राह्मण त्याला सांगतो, ते दोघंही घोर तपश्चर्या करतच आहेत. तिथे गंधमादन पर्वतावर जाऊन त्यांना तुझा तू मानस सांग, मग ते काय करतील तुझ्याशी ते बघ. ऐकून दंभोद्भव राजा त्या पर्वताकडे निघतो. त्याचं मोठं सैन्य घेऊन तो मोठ्या तयारीने तिथे जातो. त्याच्या सैन्यात 6 प्रकारचं दल होतं. त्यात रथदल, हत्तीदल, पायदल, रणगाड्यांचे दल, उंट दल अशी त्या 6 फौजा होत्या. राजाला झालं होतं तो कधी एकदाचा त्या 2 संन्याशांना भेटतोय आणि आव्हान देतोय. त्याकरता तो त्या अजस्त्र पर्वतावर चढायला लागतो. त्या ऋषींना शोधायला लागतो. शोधत तो त्या घनदाट अरण्यात येतो, जिथे ते दोघेही ऋषी तप करत होते. तो राजा त्यांना भेटतो आणि त्याचं आव्हान त्यांना सांगतो. नर आणि नारायण त्याचं स्वागत करतात, फळं आणि कंदमुळं देऊन. ते त्याला बोलतात, गंधमादन पर्वत स्वर्गाच्या सीमेवर आहे. त्यापुढे स्वर्ग सुरू होतो. इथे कोणी युद्ध करत नाही, कारण इथे वाद, तंटा, बखेडा असं काहीही होत नाही. ज्याकरता लढावं लागेल इथे फक्त शांतता नांदत असते. राजा त्याच्या दर्पोक्तीत सांगतो, त्याने सगळी पृथ्वी पादाक्रांत केलेली आहे आणि आता तो त्या दोघांना हरवून अजिंक्यपद मिळवणार आहे. तो पुढे सांगतो, त्यांनी त्याचे सगळे शत्रू मारलेले आहेत. त्याला समजलं आहे की ते दोघेही कोणाच्यानेही पराजित होत नाही, म्हणून तो त्यांना पराजित करण्यासाठी आलेला आहे.
ते ऐकल्यावर नर आणि नारायण त्याला म्हणतात, अरे राजेश्वरा, क्रोध आणि मोह या विकृत्यांना या पहाडावर काहीच काम नसतं. त्यामुळे युद्धाची ती कारणं या ठिकाणी चालत नाहीत, नसतातच ना. म्हणून इथे युद्धाच्या गोष्टीसुद्धा करायच्या नसतात. मग अशा परिस्थितीत आम्ही तुझ्याशी का लढू ते सांग. विनाकारण लढणं मूर्खपणाचंच ठरेल. आम्हाला तुझ्याबद्दल अनुकंपा आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुझ्याशी लढणं पोरकटपणाचंच ठरेल. तू दुसऱ्या कोणाशी तरी जाऊन युद्ध कर. आमचा वेळ काही घेऊ नकोस. पृथ्वीवर बरेच क्षत्रिय तुला लढण्यासाठी मिळतील. परशुराम पुढे सांगतो, असं चांगल्यापणाने सांगूनही तो जायला काही तयार नव्हता. त्याचा आग्रह की ते त्याच्याशी लढावेत. ते ऋषी त्याच्याकडे दुर्लक्ष करूनही त्याचा पोरकट हट्ट चालूच होता. त्यानंतर तो त्या ऋषींना युद्धासाठी हुसकवू लागला. अखेरीस जसं ते समजले की हा असं मानणार नाही, त्यातील नर त्याला त्याच्या हातातील कुस गवताचं पातं दाखवतो आणि म्हणतो, चल आपण द्वंद्व करू. तू तुझी आयुधं सज्ज कर. तुझे सगळे सैन्य लढण्यासाठी तयार ठेव. मी तुझी लढण्याची हौस पूर्ण करतो. दंभोद्भव त्यावर म्हणतो, या गवताच्या कुसांना पाहून काय तुम्ही या गवतांनी माझ्याशी लढणार आहात? अहो संन्याशी, तुम्हाला काय मस्करी वाटते का हो, की तुम्ही या गवतांनी माझ्या सैन्याला हरवणार आहात का? तरी मी तुमच्याशी माझ्या आयुधांनी लढणार आहे, कारण हे आव्हान आहे आणि त्यात मी तुम्हाला पराजित करून दाखवतोच बघा. त्यानंतर तो बाणांचा वर्षाव त्या ऋषींवर सुरू करतो. ते सर्व बाण त्या पात्याच्या नुसत्या हलण्याने वेडेवाकडे फेकले जातात. त्यातील एकही बाण त्या ऋषींना लागत नाही. राजाचे सगळे योद्धे त्यांचे वेगवेगळे बाण त्या ऋषींवर फेकतात, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. ते बाण उलट त्या सैनिकांवर जाऊन त्यांना लागून ते सैनिक घायाळ होतात. ते अजिंक्य ऋषी त्या राजाच्या वर ती कुसाची पाती फेकून मारतात. त्यात मायावी तंत्राचा वापर ते करत असतात. त्यामुळे तो राजा आणि त्याचे सगळे सैनिक जखमी होऊन जमिनीवर पडतात. राजा पाहतो की सगळं नभ त्या पात्यांनी व्यापलेलं आहे. दंभोद्भव राजाची खोड मोडते आणि मग तो त्या ऋषींना शरण जातो. राजा त्या ऋषींना म्हणतो, मला क्षमा करा, मला तुम्ही संरक्षण द्या. नर त्याला सांगतो, अरे राजा, जा त्या ब्राह्मणांना शरण जा, ज्यांना तू लढण्यासाठी सारखा सतावत असतोस. हा वेडगळपणा तू पुन्हा करू नकोस. क्षत्रियांना त्यांच्या शौर्याचा खेळ करायचा नसतो. त्यांचं शौर्य केवळ वाईट शक्तींना काबूत आणण्यासाठीच असतं. असं विनाकारण लढण्याची आव्हानं देण्यासाठी नसतं. तुझ्या डोक्यातून हे सतत लढण्याचं खूळ पहिल्यांदा काढून टाक. कोणा ब्राह्मणांचा अपमान करू नकोस, कारण तो तुझ्याशी लढू शकत नाही. तुझा हा गर्व तू सोडून दे. खरं शौर्य आहे ते पाश जिंकण्यात, म्हणजे ज्यामुळे माणूस क्रोध, लोभ, मोह अशा वासनात अडकतो. कारण अरे राजा, ते आपले खरे शत्रू आहेत. त्यांच्यामुळे तुला सगळीकडे माणसात शत्रू दिसतात. माणुसकी, दयाबुद्धी, क्षमाशीलता असे गुण तू वाढव. त्याने तू जग जिंकून दाखव. ते खरं शौर्य होईल. आता जा आणि अशा रीतीने उगाचच कोणाला तरी आव्हान देत बसू नकोस. त्यानंतर तो राजा आपलं लढण्याचं खूळ सोडतो आणि चांगुलपणा, माणुसकी, भूतदया, क्षमाशीलता ह्यात आपलं लक्ष ठेवून राज्य करायला लागतो. ते एक मोठं कार्य नर आणि नारायणांनी त्या काळी केलेलं होतं. त्यातील नारायण नरापेक्षा जास्त मोठा झाला त्याच्या तपस्येने. म्हणून आयुध जशी काकुदिक, शुक, नक, संतर्जन, संतन, नर्तन, घोर, अस्यमोदक त्या गांडीवावर ठेवलेली असतील, तर तू त्या धनंजयाला कधी हरवू शकशील का? तुझा गर्व तो सहजपणे हरण करून तुझा नाश करू शकतो, हे केव्हा तुझ्या लक्षात येणार? अरे, आत्ता ज्या नर आणि नारायणांबद्दल बोलत होतो, तेच आता आपल्यात अर्जुन आणि कृष्ण अशा रूपाने आलेले आहेत. पापाचा नाश करण्यासाठीच आलेले आहेत. अरे दुर्योधना, खरं युद्ध माणसातील नसतं, ते माणसातील दोषांचं असतं. ते प्रथम समजून घे. लोभ, मोह, गर्व, उद्धटपणा, द्वेष, स्वार्थ, फुशारकी
असे दोष राजात असतात, ते त्याचे खरे शत्रू असतात हे समजून तू घे. त्यांच्या आहारी गेलेले त्यांचा विवेक हरवून बसतो. लक्षात ठेव की जिथे नर आहे तिथे नारायण असणारच. ते वेगळे करता येतच नाहीत. त्याच्या रथावरील वानर चिन्ह असलेला ध्वज त्याला मायावी शक्ती प्रदान करत असतो. त्यांना कोणीही हरवू शकत नाही. उगाचच कोणी फुशारकी जर मारत असेल तर त्या फुशारकीवर तू विश्वास ठेवू नकोस. तो धनंजय, कुंतीचा पुत्र, ज्याला तू चांगलाच ओळखतोस. अरे राजा, जर तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार असशील तर तू त्यांच्याशी युद्ध न करणं कौरवांच्या भल्याचं आहे, हे तू समजून घे. पंडूंच्या मुलाशी समझोता कर आणि हे भांडण इथेच संपवून टाक. त्यामुळे तू आणि तुझे भाऊ भविष्यात सुखाने राहू शकाल. युद्धाचा पर्याय तुमचा पूर्णपणे नाशच करील. प्रतिष्ठेचा प्रश्न करून तू तुझं आणि तुझ्या घराचं कायमचं नुकसान करणार आहेस. देव तुला चांगली बुद्धी देवो आणि तुझं भलं हो. ह्याबरोबरच आपण भगवती यान पर्व भाग 96 संपवणार आहोत. भाग 97. वैशंपायन पुढे सांगतात की जमदग्नाचे ते कथन ऐकून तिथे बसलेले ऋषी कण्व दुर्योधनाला सांगतात, ब्रह्मदेव नश्वर आहेत आणि चिरंतनसुद्धा आहेत. ते ऋषी नर आणि नारायण ते सुद्धा तसेच आहेत. अदितीच्या सगळ्या मुलात एक विष्णू अनंत आहे. तो अजिंक्य आणि नित्य चिरंजीव आहे. तो सगळ्यांचा विधाता आहे. त्यात दैवी गुण आहेत. बाकी सगळे म्हणजे चंद्र, सूर्य, पृथ्वी, पाणी, वारा, अग्नी, आकाश, ग्रह, तारे हे सगळेच नष्ट होणारे आणि पुन्हा उत्पन्न होणारे असे आहेत. त्यांचं आयुष्य त्या युगा एवढंच असतं. जेव्हा युगांत येतो तेव्हा ते ब्रह्मात विरून जातात आणि नव्या युगात ते पुन्हा उत्पन्न होतात. त्यांच्या आयुष्यमानाच्या तुलनेने चराचराचं आयुष्यमान फारच कमी असतं. त्याला राजे अपवाद नाहीत. ते सुद्धा त्यांच्या कर्मविपाकानुसार त्यांचं आयुष्य संपल्यावर पुन्हा यथावकाश जन्म घेऊनच येतात. त्या क्षणभंगूर जीवनात प्रतिष्ठेचा प्रश्न करणं केवळ मूर्खपणाचं ठरतं. म्हणून तू पांडवांशी सलोखा करून जे आयुष्य दिलेलं आहे ब्रह्माने, त्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेण्यातच शहाणपण आहे. कोणी असं समजू नये की तोच बलवान आहे, तोच सर्व शक्तिमान आहे. परंतु तुझे भाऊसुद्धा बलवान आणि शक्तिमान आहेत. ते काही कमी नाही आहेत. याही संदर्भात मला एक कथा आठवते, ती तुला सांगतो. मतालीची ती कथा आहे. तो त्याच्या उपवर मुलीसाठी नवरा शोधण्यासाठी निघतो. मताली इंद्राचा सारथी होता. तीनही जगात तो जाऊ शके. मतालीला एक कन्यारत्न होतं. ती जगातील सर्वात सुंदर मुलगी होती. तिचं नाव होतं गुणकेशी. अशा लावण्यवतीसाठी योग्य नवरा शोधण्यासाठी तो निघतो. त्याला आणि त्याच्या बायकोला गुणकेशीची फार काळजी वाटत होती, जशी सगळ्या मातापित्यांना त्यांच्या उपवर मुलीसाठी वाटते. त्याला वाटत असे की उच्च कुळातील सुस्वरूप मुलींच्या लग्नात काही ना काही विघ्न हे येणारच. मुलीचा जन्म तिच्या भोवतीच्या तिने घरांना काळजीतच टाकत असतो. तिच्या आजोळचे, तिच्या बापाचे आणि ज्या घरात ती दिली जाते त्या घरचे लोक काळजी करत असतात तिच्यासाठी. पुढे मताली विचार करतो. त्याच्या अंदाजाप्रमाणे त्याने देव आणि माणसं पाहिली, परंतु तिच्या तोडीचा मुलगा काही त्याला दिसला नाही. कण्व पुढे सांगतात, त्यांनी देवात दैत्य आणि गंधर्वही पाहिले होते, पण तिच्या योग्यतेचा मुलगा त्याला काही दिसलाच नव्हता. त्यानंतर ऋषी त्याने पाहिलं, पण त्यातसुद्धा त्याला कोणी आवडला नव्हता आणि एके रात्री तो त्याच्या बायकोशी म्हणजे सुधर्माशी बोलत होता त्या लग्नाबद्दल. त्यानंतर मताली ठरवतो की पाताळात जाऊन कोणी तिच्या योग्यतेचा मिळतोय का ते पाहूयात. त्याला वाटतं तिथे असलेले नागलोकात एखादा चांगला मुलगा मिळू शकेल आणि तो विचार आल्यावर मताली त्याच्या बायकोची परवानगी घेऊन आणि मुलीच्या माथ्याचं चुंबन घेऊन पाताळात जाण्याची तयारी करतो. आपण 97 आणि 98 भाग एकत्र करूयात, कारण तीच गोष्ट पुढे चालू केलेली आहे. आता कण्व पुढे सांगतात, मताली त्याच्या मार्गाने जात असताना त्याला वाटेत नारद मुनी भेटतात. ते वरुण देवाला भेटण्यासाठी निघाले होते. नारद मुनीसुद्धा त्याला पाहतात. ते मतालीला विचारतात, तू कुठे निघाला आहेस? तुझ्या खाजगी कामासाठी जात आहेस का इंद्राच्या कामासाठी जात आहेस? त्यावर मताली सांगतो
की तो त्याच्या खाजगी कामासाठी जात आहे. ते एकत्र प्रवास करायला लागतात. त्या सुमाराला मताली त्याची काळजी मुलीच्या लग्नाची असलेली नारद मुनींना सांगतो. नारद मुनींना त्याची काळजी कसली आहे ते समजतं. ते त्याला म्हणतात, चल आपण एकदमच जाऊया. नारद मुनी त्याला सांगतात ते सुद्धा पाताळात वरुण देवाला भेटण्यासाठी जात आहे, तेव्हा तिथे ते सुद्धा मदत करतील योग्य नवरा शोधण्याच्या कामात. पुढे ते त्याला सांगतात जर त्यांना कोणी चांगलं स्थळ दिसलं तर ते मतालीला सांगतील. पाताळाच्या अगदी आतल्या भागात ते फिरत असतात. तिथे ते पाण्याचा सम्राट वरुणदेव पाहतात. तिथे वरुणदेव नारदांची पूजा करतो, जशी स्वर्गीय ऋषींचे होती. त्याचप्रमाणे मतालीला देखील मान मिळतो, जो इंद्राचा सारथ्याला मिळाला पाहिजे. त्यानंतर ते दोघे चतुर्बुद्धीचे वेळ साधून वरुण देवाला मतालीची चिंता काय आहे ते सांगतात. त्यानंतर त्याची रजा घेऊन ते दोघंही निघतात वर संशोधनासाठी. ते नागांच्या प्रदेशात जातात. नारदांना त्या भागाची चांगली माहिती होती. ते मतालीला त्याबद्दल माहितीही सांगत असतात. नारद मतालीला म्हणतात, अरे मताली, तू वरुणाच्या भोवती असलेल्या त्याच्या परिवारातील तरुण पाहिलेस का? त्यातील कोणी तुला आवडतंय का? वरुणाची मुलं फार गुणी आहेत. त्यांचं सामर्थ्य तर वाखाणण्यासारखंच आहे. त्याचा एक मुलगा ज्याचं नाव आहे पुष्कर, त्याचे डोळे कमळासारखे आहेत आणि तो फार चांगला आहे. त्याचा स्वभावसुद्धा आकर्षक आहे. तो फार पवित्रही आहे. तो वरुणाचा सर्वात प्रिय मुलगा आहे. त्याला सोमाच्या मुलीने पसंत केलं होतं. ती सोमाची मुलगी साक्षात श्रीसारखी रूपवान आहे. तिचं नाव आहे ज्योत्स्नाकली. असं सांगतात की तिने पहिल्या प्रथम अदितीच्या मोठ्या मुलाला निवडलं होतं. त्याचं सगळं शरीर सोन्याचं आहे. त्यात वारुणी भरलेली आहे. ती वारुणी प्यायल्यानंतर देवांना देवत्व प्राप्त झालं. त्याच्याकडे जी चमकणारी आयुधं दिसत आहेत ती दैत्यांची आहेत, ज्याने ते कोणाचाही वध करू शकतात. त्यांच्या प्रभावामुळे शत्रू कमकुवत होतो. ती फेकली की त्याचं काम केल्यानंतर पुन्हा फेकणाऱ्याकडे ते परत जातात. म्हणून त्यांचा वापर पुन्हा पुन्हा करता येतो. ती कधीही नष्ट होत नाहीत. दैत्यांना हरवल्यानंतर ती शस्त्र देवांना मिळवली, परंतु ती वापरण्यासाठी मोठी मानसिक ऊर्जा असावी लागते, कारण ती वापरणाऱ्याच्या मनाच्या ऊर्जेने कार्यरत होतात. ज्यांच्याकडे ती मनशक्ती नाही तो ती शस्त्र वापरूच शकत नाही. मानसिक ऊर्जा कमावण्यासाठी तपोश्चरण करावं लागतं. वासनांबद्दल औदासीन्य असावं लागतं. एकचित्त साधना करण्याने ती मनाची ऊर्जा प्राप्त होत असते. प्राचीन काळी असंख्य राक्षस आणि दैत्य ती वापरत होते, परंतु त्यांच्यापेक्षा जास्त प्रभावी अस्त्रांचा उपयोग करून शेवटी देवांनी त्यांचा पराभव केला आणि त्यांना इथे पाताळात पाठवलं आहे. तिथे पहा, पाण्यात तेजस्वी अग्नी तेवत आहे. तिथेच विष्णूचं सुदर्शन चक्र ठेवलेलं आहे. त्याचं तेज पहा मताली. हो, फक्त पाताळातच पाहायला मिळतं. त्या पलीकडे ते गाठी असलेलं धनुष्य आहे ना, तेच गांडीव, ज्याने इंद्र असुरांचा पराभव करत असतो. ते सगळे इथे पाताळात ठेवलेले आहेत. अर्जुन हेच गांडीव वापरत असतो. या एका धनुष्याचं हजारो धनुष्यांची आणि त्यातून सुटणाऱ्या बाणांची ताकद आहे. युद्धाच्या वेळी त्यात मोठी ऊर्जा उत्पन्न होते आणि बाण वेगाने फेकले जातात. त्याची तुलना इतर कुठल्याही तीरकमठ्याशी होणारच नाही. सगळ्या विकृत मनस्थिती असलेल्या राक्षसी राजांचा नाश करण्यासाठी ब्राह्मणांनी गांडीवाची निर्मिती केलेली आहे, जे वेदाचा घोष करत असतात. राक्षसांचा शिक्षक शक्र असं सांगतो की हे गांडीव एक भयंकर शस्त्र आहे, ज्यापासून राक्षसांनी सावध राहावं, कारण जर त्यांच्या बाणाने राक्षस मेला तर त्याला पुन्हा जाग करणं शक्य नसतं. ही सगळी अस्त्र शस्त्र वरुणांकडे सुरक्षिततेसाठी जमा केलेली असतात. हे सगळं नारद सांगत होते. तरी ते पुढे जाता जाता नारद त्याला आणखीन एक छत्री घर दाखवतात. त्यात अनेक छत्र्या असतात. त्यात एक वरुणाची असते. ती पवित्र आहे चंद्रासारखी, परंतु तिच्याभोवती अज्ञानरूपी अंधार पसरलेला असतो, म्हणून ती छत्री सहसा कोणालाही दिसत नाही.
तिच्यातून ढगाप्रमाणे पवित्र जलाचा पाऊस पडत असतो. या भागात अनेक अजब गोष्टी पाहण्यासारख्या आहेत असं नारद मतालीला सांगतात. परंतु तू इथे जास्त काळ राहू नकोस, कारण त्याचं तेज तुला फार काळ सहन होणार नाही. म्हणून आपण इथून बाहेर जाऊयात. इथेच आपला भगवत यान पर्व भाग 98 आपण संपवणार आहोत. भाग 99. नारद पुढे सांगत असतात, इथे नाग प्रदेशाच्या मध्यभागी एक नगरी आहे. तिला पाताल असं नाव आहे आणि त्यावरूनच पाण्याखालील सगळ्या भागाला पाताळ असं नाव मिळालेलं आहे. इथे दितीची आणि दानूची मुलं राहतात. ते दैत्य आणि दानव आणि इतर लहान मोठे प्राणी इथे राहतात, जे पृथ्वीवर येऊन जाऊन असतात. पाण्याच्या जोरामुळे ते होत असतं. त्यावेळी ते प्राणी जोरजोराने किंचाळत घाबरून जातात. इथेच असुरांचा अग्नी, ज्याला बदव असं सुद्धा म्हणतात, तो ठेवलेला आहे. तो पाण्याने चेतवला जातो. देवांच्या मर्जीने त्याचं नियंत्रण होत असतं. तो तिथेच असतो, कुठेही पसरू शकत नाही. याच जागी असुरांचा पराभव केल्यानंतर देवांनी अमृताची चव घेतली होती. उरलेलं अमृत त्यानंतर ठेवून दिलं होतं भविष्यात वापरण्यासाठी. इथून चंद्राच्या कला चांगल्या पाहता येतात. इथे अदितीचा मुलगा विष्णू घोड्याचं मुख घेऊन पवित्र प्रसंगी बाहेर येत असतो. त्याला सुवर्ण असं म्हणतात. वेदातील ऋचा आणि मंत्र तो मोठ्यांदा बोलत बाहेर येतो, कारण चंद्र आणि इतर जलप्रवृत्ती त्यांचं जल इथे सोडतात. या भागाला पाताळ असं नाव पडलेलं आहे. इथूनच इंद्राचा ऐरावत बाहेर येतो. तो त्याच्या सोंडीने ते थंड पाणी घेऊन ढगात सोडतो आणि मग ते ढग ते पाणी पृथ्वीवर आणून टाकत असतात. विविध जलचर इथूनच निर्माण होतात. ते चंद्राच्या प्रकाशात वाढतात, परंतु सूर्याच्या प्रकाशात ते मरतात. दिवसा मरतात आणि रात्री पुन्हा जिवंत होतात. असं अव्याहतपणे चालू असतं. ते असुर आहेत. त्यांचं वैभव इंद्रांनी काढून घेतलेलं आहे, कारण ते पापकर्मात मग्न राहतात. इथेच सर्व प्राण्यांचा देव महादेव मोठी तपस्या करत होता अनेक वर्ष, म्हणून तो भूतनाथ झाला आहे. सगळे प्राणी त्याच्या तपस्येच्या ऊर्जेवर अवलंबून असतात. मोठे मोठे तपस्वी इथेच तपस्या करत असतात. इथूनच वेदांचा अभ्यास सुरू होतो. प्राणायाम, सोहम जप ते करत असतात. ते काही खाऊन जगतही असतात. सोहम करणारे झगा घालून व्रतस्थ जीवन इथे जगत असतात. इथेच सुप्रतीक वंशातील इतर हत्ती उत्पन्न झालेले आहेत. ते असे ऐरावत, वमन, कुमुद, अंजन. त्यातील ऐरावत त्यांचा राजा आहे. एवढं सांगितल्यानंतर नारद मतालीला म्हणतात, अरे मताली, पहा, ह्यात तुला तुझ्या पसंतीचा कोणी उपवर मिळतोय का तुझ्या मुलीसाठी? जर कोणी पसंत असेल तर मी तुझ्या वतीने तिथे बोलणं करीन तुझ्या मुलीसाठी. पुढे नारद सांगत असतो मतालीला, पहा, तिथे पाण्यात एक अंड आहे. त्याचं तेज पाहण्यासारखं आहे बघ. या विश्वाचा प्रारंभ ह्यातून होतो. ते हलत नाही किंवा फुटतसुद्धा नाही. मला कोणी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आहे केव्हा हे उपजेल किंवा केव्हा हे नष्ट होणार आहे. हे अंड नित्य आहे, जसं मार्कंडेय ऋषी आहेत असं म्हणतात. मताली काही सांगतात की जेव्हा युग संपेल तेव्हा या अंड्यातून अग्नी निघेल आणि त्यात सगळं विश्व मिळून जाईल. नारदाचं बोलणं ऐकत तो मुलीच्या बाप मताली नारदाला सांगतो, त्याला ह्यापैकी कोणीही पसंत नाही. तो सांगतो की आपण लवकर इथून निघून दुसरीकडे जाऊ. इथेच आपण आपला 99वा भाग संपवणार आहोत. भाग 100वा. नारद त्याला सांगतात, इथे ती नावाजलेली नगरी आहे. तिचं नाव आहे हिरण्यपूर. ते दानव आणि दैत्यांचं शहर आहे. त्यांच्याकडे दृष्टीभ्रम करण्याच्या अनेक क्लुप्त्या आहेत. या भागाला पाताळ असंच म्हणतात. त्याची रचना दैवी सामर्थ्य असलेल्या कारागिरांनी केलेली आहे. त्वशृत्नी त्याचा मुख्य शिल्पकार आहे दानव माया. दानव फार शूरवीर असतात. ब्रह्माला प्रसन्न करून घेऊन ते विविध सिद्धी हस्तगत करून देवांना पराजित करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. इंद्राच्या बरोबरीने असलेले देव जसे यम, वरुण, कुबेर यांनासुद्धा ते भारी जातात. ते इथे राहतात. अरे मताली, त्या असुरांना कालखन्य असं म्हणतात.
ते विष्णूच्या मधून उत्पन्न झालेले आहेत. त्याशिवाय दुसरे राक्षस आहेत, त्यांना युतुधन असं म्हणतात आणि ते ब्रह्माच्या पायापासून झालेले आहेत. त्यांचं सगळं सामर्थ्य त्यांच्या भ्रमकलेवरच अवलंबून असतं. ते फार भयानक दिसतात, त्यांचे दात मोठे असतात, त्यांची हिंमत आणि धाडस वाखाणण्यासारखं असतं. त्याशिवाय आणखीन एक प्रकारचे दानवसुद्धा इथे राहतात. त्यांना निवट कवच असंही म्हणतात. ते कोणालाही हरत नाहीत. त्यांना तुझा इंद्र हरवू शकत नाही हे तुला माहिती आहे. तू आणि तुझा मुलगा गोमुख, त्याबरोबर शक्र आणि त्याचा मुलगा कित्येक वेळा ह्यांच्याकडून मार खाऊन गेलेले आहात. त्यांची घरं पहा, ती सगळी सुवर्ण आणि चांदीचीच आहेत. त्यातील कसब कलेच्या नियमानुसारच आहे. त्यांची घरं नीलमण्यांच्या खड्यांपासून बनवलेली आहेत. अर्कस्फटिकासारखे ते चमकत आहेत. त्यात वज्रसर रत्न बसवलेली आहेत. काही घरं तर पद्मरग रत्नाची आहेत. त्याशिवाय शुद्ध संगमरवरी लाद्या आहेत. उत्कृष्ट जातीचं लाकूड त्यात वापरलेलं आहे. विविध रत्न माणकं यांनी ते सजवलेली आहेत. त्या घरांच्या स्थापत्याचं काय कौतुक करावं. त्यांच्यावरील सजावटीमुळे ती घरं सुंदर दिसत आहेत. त्यांच्या करमणुकीच्या जागा तर पहा, त्यांची क्रीडांगणं बघ, त्यांचे बिछाने, त्यांच्या घरातील भांडी, जेवण शिजवण्याच्या चुलीही पहा. सगळं कसं रेखीव सुंदर आणि नजर लागेल असं असतं. तसं देवांचं नसतं, कारण देव भोगी नसतात, तर ते सगळे हे भोगी असतात. भोगहीन जीवनामुळे देवांच्या या गोष्टी तेवढ्या सुंदर नसतात. चांगल्यातील काही उणेपणा इथे जाणवतो मताली. देवांच्या या गोष्टी साधेपणावर असतात, म्हणून त्या तितक्या देखण्या नसतात. तिथे पहा, त्या बगीच्यातली कारंजं, ती झाडं पहा, ती आपण होऊन एका जागेवरून दुसऱ्या जागी हलू शकतात. त्यांना भरपूर आणि रुचकर फळं लागतात, फुलंही येतात. जर तुला इकडचा मुलगा पसंत पडला तर तुझी मुलगी तिचं आयुष्य मजेत घालवील हे निश्चितपणे सांगतो. जर तुला नको असेल तर आणखी दुसरीकडे आपण जाऊ. मताली नारदाला सांगतो, तो असं काहीही करू इच्छित नाही ज्यामुळे स्वर्गस्थ आप्त नाराज होतील. जरी देव आणि दानव मावसभाऊ असले तरी त्यांचं कधीही पटत नाही हे आपण जाणता. त्यांच्यातील दुश्मनी कायम असते. देव निर्भोगी आहेत तर हे भोगी आहेत, त्यामुळे त्यांचं पटत नाही. म्हणून शत्रूशी नातं जोडणं मला अप्रस्तुत वाटतं. म्हणून आणखीन कुठेही चांगलं स्थळ मिळतं आहे का ते आपण पाहू. निदान ह्या लोकात आता शोध न घेणं योग्य वाटतं. मी तुम्हाला चांगलाच ओळखतो, तुम्ही नारद. त्यामुळे लोकात भांडण लावण्याचं काम तुम्ही सदैव करत असतात, पण ह्या ठिकाणी ते मी तुम्हाला करू देणार नाही. इथेच आपण 100वा भाग संपवणार आहोत.